58 धावा बनवायच्या आहेत 4 षटकामध्ये. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नारायण विथ रामदास हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 58 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी मनोहर हा फ्रंटलाईन गोलंदाज 15 मारुती काल्ले टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर समोर रामदास. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. मनोहर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. या वेळेसचा फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. गॅप शोधली. चेंडू गॅप मधून सरळ सीमारेषा पार. हा चौकार. तर वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय रामदास या 4 धावांच्या मदतीने. मात्र संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली आहे. कारण पहिला बॉल आपण व्हाईट बॉल पाहिला होता. चला स्पीडअप करा. पंच आपण देखील लक्ष द्यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. मनोहर यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. अतिशय सुरेख फटका. स्टेट ड्राईव्ह. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून सरळ सीमारेषा पार. हा चौकार. षटक चालू आहे आणि 2 पॉवरफुल फटके आपल्याला पाहायला मिळाले फलंदाज रामदासच्या बॅटमधून. रामदास पुन्हा एकदा वळतोय. या बॉलर देखील एक चांगला फटका मिडॉनच्या वरून उडवलाय. लॉंग ऑन सीमारेषेलगत नक्कीच आपण पाहतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर झालाय. बॅक टू बॅक तिसरा चौकार. +40 क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप पप्पूशेठ पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र निर्धाव जातोय चेंडू. 58 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 13 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. मनोहर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा बॉल उडवलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
अतिशय दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रामदासच्या बॅटमधून निघणार हा चौथा चौकार. मनोहर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट होते. तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर धावा धावफलकावर आहेत 18 धावा. पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या षटकामध्ये 18 धावा आल्यात अमर स्पोर्ट कासने संघासाठी. तर पाहूया षटक क्रमांक दुसरं घेऊन कोणता गोलंदाज येतोय. पहिल्या षटकामध्ये मात्र 18 धावा आल्यात. अठ्ठावन्न धावांचं लक्ष आहे आणि ते लक्षात घेऊन फलंदाजी झाली. पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल फलंदाजी. ज्या षटकामध्ये आपण फलंदाज रामदासच्या बॅटमधून 4 चौकार पाहिले. अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. SPP ट्रॉफी 2021. चला थोडं स्पीडअप करा. वेळ थोडा कमी खर्च करायचा आहे. चला पंच भाऊ पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे. गोलंदाज संतोष. चला स्पीडअप करा. कालेर संघ आपण फार उशीर करत आहात. काल्लेर संघ त्वरा करा. गोलंदाज संतोष आलाय षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅटची आतील गडा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात 19. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. झेलच्या स्वरूपात पहिला गडी बाद.
मदतीने धावफलक पुढे सरकले. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 24 धावा झाल्यात. 58 धावांचं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतंय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 26 धावा झाल्यात. तर 26 धावा धावफलकावर आहेत. मात्र त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी शुभेच्छा येतात कवाड गावावरनं विजय ठाकरे यांच्या माध्यमातून. धन्यवाद विजय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. तर 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे. धावा धावफलकावर आहेत 26. आता मात्र अजूनही 12 बॉल्स बाकी आहेत, बनवायच्या आहेत 32 रन्स. 12 चेंडू 32 धावा. दोन षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 32 धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 3. पाहूया कोणता गोलंदाज येतोय. थोडं स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज मिथून येतोय. पाहूया कशा प्रकारे षटक हातात येईल. एक निर्णायक षटक आहे कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. 12 चेंडू 32 धावा बनवायच्या आहेत. मिथून षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज भगवान वैयक्तिक पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज झालाय. षटकातील पहिला चेंडू उडवलाय. हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. नो मॅन लँड ठिकाणी चेंडू लँड होतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो आपण पाहतोय. त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्यात. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न. 4 धावा कंप्लीट झाल्यात आणि आता मात्र या सरपंचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. या सरपंच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बाद नाहीये. 4 धावा आल्या या बॉलवर. यस 4 धावा पलून काढल्या गेल्यात. मिथून षटकातील पुढील चेंडू यावेळेस देखील फटका चांगला आहे. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा चौकार. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टिट फॉर टॅट जसंच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न कासने टीमच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू मात्र पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पार. अजून एक चौकार. अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. भगवान याच्या बॅटमधून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जो वैयक्तिक 12 या धावसंख्येवर खेळतोय.
मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 58 धावांचं लक्ष आणि ते लक्ष लक्षात घेतलं त्यानुसार फलंदाजी आतापर्यंत झाली आहे. 38 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. इथून पुन्हा एकदा वलतोय. यावेळेस देखील प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र आत्ता मैदान सोडावं लागेल फलंदाजाला. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. चला अजूनही काही सामने खेळवायचे आहेत. थोडा स्पीडअप करा. वेळ थोडा कमी खर्च करा. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज बोलतोय मिथून. यावेळेस एक चांगला बॉल बीट झालाय. फलंदाज बीट झालाय यष्टी रक्षक आणि त्या दरम्यान यष्टी रक्षकाच्या मागे जोपर्यंत चेंडू अडवला जाईल सिंगल कंप्लीट झाली आहे. 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 नॉट 40 धावा झाल्या आहेत. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 18 धावा. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता अमरस्फोट कासने संघाला विजयासाठी. तर एक महत्त्वाचा चेंडू या षटकातील मिथून. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतात आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार. हा चौकार. फलंदाजी आता मात्र उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूवर बनवायच्या आहेत 14 धावा. अमरस्फोट कासने संघाला विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूवर. तर त्या उलट बंद्रा मारुती काल्हेर संघाला 6 चेंडूवर विजयासाठी रोखायच्या आहेत 14 धावा. शेवटचं षटक, अंतिम षटक. गोलंदाज राजन येतोय. पाहूया कशा प्रकारे षटक हात आलेल, कारण एक महत्त्वपूर्ण षटक. 6 चेंडू 14 धावा रोखायच्या आहेत राजन या गोलंदाजाला. तर त्या उलट चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नारायण याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आपण पाहिले. तर नवीन फलंदाज शरद जो मैदानाच्या आतमध्ये आलाय, स्ट्राईक एंडला आहे. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज राजन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चुकीचं झालं होतं, मात्र बॅकअप झाले आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल.
5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 12 धावा. राजन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज शरद. यावेळेस टॉप एज झेलपासून दूर होते यष्टीरक्षक. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावा किती झाल्या आहेत याला महत्व नाहीये, तर धावा किती पाहिजेत याला खूप महत्व आहे. येणारे 4 चेंडू आणि अल्पेश गायकवाड मला सांगत आहेत की धावा बनवायच्या आहेत 11. 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. तर आता मात्र नारायण पाटील सर स्ट्राईक एंडला येत आहेत. गोलंदाज राजन षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. राजन वलतोय. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. महत्वाच्या क्षणी अवांतर धाव या ठिकाणी खर्च केली आहे. यावेळेस एक चांगला बॉल. चेंडू मात्र निर्धाव जातोय. महत्वाच्या क्षणी आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते राजनच्या माध्यमातून. आता मात्र उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 10 धावा. मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे कासने संघाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर, कारण 3 चेंडू आणि बनवायच्या आहेत 10 धावा. त्या दरम्यान राजन गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू पॉइंट मधून डीप बॅकवर्ड पॉइंटला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत कंपल्सरी 9 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. 2 चेंडू 9 धावा. जय हनुमान सरवली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. तर आता मात्र 2 चेंडू बनवायचे आहेत 9 धावा. यावेळेस एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगवान चेंडू हाताळण्याच्या नादात मात्र वाईट बॉल हाताळलाय. अवांतर धाव मिळेल. चला टीम मीटिंग नको आहे. जय हनुमान सरवली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. जो संघ विजयी होईल त्या संघासमोर तुमची लढत असणार आहे. तर राजन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू आणि 8 धावा. एक मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. राजन बोलतोय. यावेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण चेंडू डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. एका कुशल मोमेंटला अवांतर धावा खर्च केल्या जात आहेत राजन या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 7 धावा. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते या 2 संघादरम्यान. राजन पुन्हा एकदा बोलतोय. आता मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बीट होत आहेत आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. मॅच अतिशय सुरेख लढत दोन्ही संघादरम्यान. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि त्या कारणास्तव मात्र चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी झाली आहे आणि त्याच्या जोरावर एक अटीतडीची लढत आपण पाहतोय. ज्या ठिकाणी शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवर बनवायच्या आहेत 3 धावा. व्हॉट अ मॅच. शेवटचा बॉल बाकी आहे. राजन गोलंदाजी मार्कवर. समोर शरद. बनवायच्या आहेत 3 धावा.
यावेळेस हा बॉल उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल ड्रॉप होते, खराब क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान यस फक्त 2 धावा मिळतील. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने मात्र या ठिकाणी बंद्रा मारुती काल्हेर संघ विजयी होतोय. हार्ड लक टफ लक अमर स्पोर्ट कासने, व्हॉट अ मॅच. एक चांगली लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. हॅलो, चला पुढील दोन्ही संघ विजेता संघ अर्थात बांद्रामध्ये काल्हेर विपक्ष जय हनुमान सरवली, मान्यवर कक्षामधून मंगेश दादा आणि त्याचबरोबर संतोष म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून आपण 4 षटकार पाहिले होते, षटकारांची हॅट्रिक देखील प्रस्थापित केली होती. नाव आहे विनायक. यस, मॅन ऑफ द मॅच साठी विनायक आपण पुढे या. त्याचबरोबर 1000 रुपयाचा पारितोषिक देखील आहे तुम्हाला मंगेश माली साहेबांच्या माध्यमातून. यस, तर कुंदन पाटील साहेब तुम्हाला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं आहे विनायक या खेळाडूस. आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाते संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. वेल प्लेड विनायक, पुढील मॅच साठी तुला शुभेच्छा असतील. हॅलो हॅलो, सरवली संघाचा संघनायक मंगेश वाळी साहेब आपण स्टेज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. संतोष म्हात्रे आपण देखील यायचं आहे. हा सामना मात्र वेल्याअभावी फक्त आणि फक्त 3 षटकांचा आहे. याची दोन्ही संघटक आपण नोंद घ्या. राजन, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, फक्त एका स्वरामध्ये आपण आपला निर्णय सांगायचा आहे. फलंदाजी. धन्यवाद. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. मित्र, टॉस बॉक्स मधून ब्रेकिंग न्यूज आहे. 2 संघांमधून नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल लागतोय बांद्रामध्ये काल्हेर संघाच्या बाजूने आणि प्रथम स्वीकारलं जातं फलंदाजी. सरवणी संघ आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जनमान सरवणी, बिरुभाऊ आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण सामना 3 षटकांचा आहे. सरवली संघाचा संघटक लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
हॅलो. चला सर्वी संघ आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही संघासाठी पुन्हा एकदा स्पेशल वॉर्निंग आहे. हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा असेल. आज मित्र स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि त्या अनुषंगाने यानंतर असणारे सर्व सामने मला वाटतं कदाचित 3 षटकांचे असतील. याची सर्व संघटक आपण नोंद घ्या. चला प्लीज सामन्याला लगेच आपण सुरुवात करूया. सर्वी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. बांद्रामध्ये काल्हेर संघाची जोडी मैदानामध्ये देखील रवाना झालेली. तर 55 मिनिट आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे आणि 3 षटकांसाठी आपण 15 मिनिटाचा अवधी सेट देखील करायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून होत आहे. सलामी गोलंदाज संजय. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकात आता गोलंदाज संजय. तर बांद्रामध्ये काल्हेर संघाची सलामी जोडी संतोष आणि राजन. षटक क्रमांक पहिला आणि पहिला चेंडू फुटला. चेंडू ऑन साईडचा फटका आपण पाहतो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. आउटफील्ड मधून मात्र चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. या 2 धावांनी संतोष आपला वैयक्तिक अकाउंट ओपन करतो. संघाचा श्री गणेशा देखील होतोय. धावसंख्या होती बिनबाद 2. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक अराउंड ट्रिपल फलंदाज बाद होते. चेंडूची लाईन रीड करता आली. चेंडू लाईनअप करू शकला नाहीये. मधला इष्टवरचा चेंडू आपण पाहिला होता. क्लीन बॉल. त्रिफलाची फलंदाज बाद होते. संतोष पहिला सौम्य दाखल लागतो बांद्रामध्ये काल्हेर संघाला. नेक्स्ट बॅट्समन शनी. चला प्लीज
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संजय. चेंडूला अक्रॉस द लाईन खेळून काढला. चेंडू ऑन साईडला येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज राजन याला मैदान सोडावं लागेल. पहिली धाव कंप्लीट झाली होती आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोचू शकला नाहीये. धावचित स्वरूपाने फलंदाज बाद होते राजन. नेक्स्ट न्यू बॅट्समन सचिन. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद, फक्त आणि फक्त 5 धावा. आज निश्चित जगू याला देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहे. आज निश्चित सर्व्हिस संघामधून आपण इन ॲक्शनमध्ये जग्गू चौधरी याला देखील आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात, खराब सुरुवात, निगेटिव्ह सुरुवात आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 5 धावा. महत्त्वाचे 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. पंचांना विनंती आहे. कबीर डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. अरविंदच्या बॅटमधून अतिशय अप्रतिम चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगती 1-2 धावा. 2 धावांनी संघ धावसंख्या पोहोचते 7 वर. षटक क्रमांक दुसरा. एक 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघ धावसंख्या होते ती 7. निर्धारित फक्त आणि फक्त 3 षटकांचा सामना आहे. दोन धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसऱ्या धावेसाठी मात्र आपण पाहिलं होतं फलंदाज बाद होतोय अरविंद. या 2 धावांनी संघ धावसंख्या 9 वर पोहोचते. न्यू बॅट्समन राजन. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कबीर. लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समन राजन. संघ धावसंख्या 9. चेंडू मात्र बॅटची आउटसाईड एज घेतोय. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते राजन आणि एकदम संघ धावसंख्या 10 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरं. धावसंख्या 2 बाद 10. कबीर या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा बिग फटका घेण्याचा प्रयत्न आपण देखील पाहिला. मध्ये चेंडूची लाईन रीड करू शकला नाहीये. अत्यंत अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती कबीर याच्या माध्यमातून. अगेन्स्ट पुन्हा एकदा कबीर.
पहिल्यांदा थोडासा स्टेपवर जवळ डाऊन साईडचा चांगला फटका आपण पाहिला अगदी कार्पेट चेंडू येतोय मात्र मिळतं फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकने पुढे सरकते ती 11. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र अतिशय खराब चेंडू. पंच नो बॉलचा इशारा करतात. धावसंख्या एकने पुढे सरकते 12. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फातुरमध्ये चेंडूला कलेक्ट केला जात आहे. अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव कंप्लीट. धावसंख्या एकने पुढे सरकते 13. षटक क्रमांक दुसरा सामना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती फक्त आणि फक्त 13. पुन्हा एकदा सर्व केडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तर मित्र आपण जाऊया व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी आणि या प्रतिष्ठित मंडळीमध्ये आपण पाहतोय अमर कासने या संघाचे सर्वेसर्वा आधारस्तंभ आणि शिवसेना विभाग प्रमुख पडगागन सन्मान्य श्री भगवानजी भोईर. भगवानजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. अमर कासने संघाचे सर्वेसर्वा आधारस्तंभ आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष घेऊन सन्मान केलं जातं. सन्मान्य भगवानजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत आहे. आणि निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान असा युग पुरुष शिवछत्रपती महाराज यांची प्रतिमा देखील त्यांना या ठिकाणी दिली जाते. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद झालेला आपण राजन याला पाहिलं. षटक क्रमांक 3 धावसंख्या अजूनही स्थिर आहे ती 13. नेक्स्ट बॅट्समन विनायक. वेलकम महेश माळी. पंचांकडे नो बॉलचा इशारा येतो. याचं देखील कारण आपण पाहिलं होतं. मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. गोलंदाज जितूच्या माध्यमातून आणि नो बॉल असेल. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जितू. चला प्लीज थोडंसं आपण वेळ कमी घ्या. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मारण्याचा माणूस चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झाले नव्हतं. चेंडू शॉट थर्डमॅनला जातो. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. विनायक याच्या बॅटमधून आपण फटका पाहिला. एक धावेने संघाची धावसंख्या 15.
चला भादवड संघ आपण देखील या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, बिग ब्लो, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो. फलंदाज सचिन याच्या बॅट मधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट जबरदस्त टायमिंग आपण ताकद एक जबरदस्त पाहिली होती फटक्यामध्ये. सचिन याच्या बॅट मधून हा षटकार येतो. षटकाने संघात धावसंख्या स्थानी पुढे शकते 21. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. चेंडूला क्रॉस द लाईन आडव्या बॅटने प्रहार केला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एक धाव. धावसंख्या 22. अजून अतिशय चांगला फटका बिनाक्याच्या बॅटमधून मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धाव आणि संघात धावसंख्या 23. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्वेर मारा. पंचायत समांतर धाव मिळते अवंतर. एका धावणी संघात धावसंख्या होती ती 24. अतिशय चांगला चेंडू ती चेंडू सुंदरसा ऑनराईचा फटका आपण पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. या 2 धावाने बंदरामध्ये काल्हेर संघ पोचतो वैयक्तिक 26 या धावसंख्येवर आणि विजयासाठी आता मात्र 27 धावांचं लक्ष. चला बंदरामध्ये काल्हेर संघ लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर भादवड संघाला देखील सूचना असेल की आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं आहे. सन्मान्य चरणजी पाटील या मान्यवरांचा या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम चरणजी. हे एक बॉल कुठे अजून एकच यायच्यात दिला ना एकच. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज निश्चितच गावदेवी भादवड या संघ देखील स्पर्धेमधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी साधलेली आहे. संजय भाई यांचा संघ आपण पाहतोय का लाजवाब कामगिरी याच्या स्पर्धेमधून ज्यांना साधलेली आहे. संजय भाई आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये विराजमानायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या वतीनं तुम्हाला पुढे एकदा आमंत्रित केलं जातं. आपण प्लीज व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे.
हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे. निश्चितच आपण जी स्पर्धा पाहतोय जनमन पोगाव या स्पर्धेसाठी खास करून आमचे परममित्र आहेत आणि बंदरामध्ये काल्हेर संघाचे खंदे समर्थक आणि बालसेना अध्यक्ष मान्य श्री मिथुन पाटील, त्याचबरोबर सत्याबाई सतीश म्हात्रे या दोन्हींच्या वतीने या स्पर्धेला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद मिथुनजी. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईक करता आणि त्या माध्यमातून आम्हाला देखील लाईक करता. धन्यवाद. धन्यवाद मोहन दादा भोईर. बोलूया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल व्हाईट बॉल आहे. 27 धावांचं लक्ष आहे. मात्र षटकाची सुरुवात पहिल्याच बॉलवर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस लो फुल टॉस चेंडू होता. ऑफ साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल ऑन साईडला वळवलाय. पहिल्या टप्प्यावर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावा धावफलकावर 4 झाल्या आहेत. 3 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा आपण पाहिल्या काल्हेर टीमच्या माध्यमातून. 27 धावांचं लक्ष उभं केलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 4 धावा धावफलकावर झाल्या आहेत. संतोष गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फुलटॉस बॉल प्रहार झालाय. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चुकी करतायत. झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट होते. पाच धावा धावफलकावर झाल्या आहेत. यावेळेस सालक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतात. एक धाव कंप्लीट झाली. ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल होतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. नक्कीच क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळतंय आज या मॅचच्या माध्यमातून. बंदरा मारुती काल्हेर संघाच्या माध्यमातून एक झेल देखील ड्रॉप झाला होता. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. टॉस बॉल पॅटर्न स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. संतोष पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस बीट झाला होता. फलंदाज बीट झाला होता यष्टी रक्षक. तर कोणत्या प्रकारची धाव नाहीये. तर पहिलं षटक कंप्लीट झालं. धावा धावफलकावर आहेत 7 धावा. आता मात्र 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 2 षटकांमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 20 धावा. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 धावा बनवायच्या आहेत. चला थोडं स्पीडअप करा. एक महत्त्वपूर्ण षटक गोलंदाज राजन येतोय, कारण या षटकाच्या माध्यमातून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. मात्र आतापर्यंत समीकरण जर पाहायचं झालं तर 12 चेंडू आणि बनवायच्या आहेत 20 धावा. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी राजन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय.
पहिलाच बॉल उडवलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. 9 धावा दाखलकार झाल्या आहेत. आपण पाहतो SPP ट्रॉफी जय हनुमान 40+ पोगाव संघाच्या माध्यमातून केलेलं हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आज मात्र शेवटचा दिवस आहे. संध्याकाळच्या सत्रात शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय, मात्र त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. धावचीची संधी जरूर होती, मात्र एक धाव कंप्लीट होते. तर आता मात्र 10वा धावफलकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा. राजन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. नवीन फलंदाज कबीर मैदानाच्या आतमध्ये जातोय. राजन गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सज्ज झालाय षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. थोडं स्पीडअप करा खाल्लेर संघ, वेळ थोडा कमी खर्च करायचा आहे. तर नवीन फलंदाज कबीर मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस आडव्या बॅटने फटका चांगला आहे, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट होते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 12. 27 धावांचं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक 2 चालू आहे. काही बॉल्स अजूनही बाकी आहेत या षटकातील. धावा धावफलकावर झाल्या आहेत 12. राजन या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर आता मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. राजन गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू समोर कबीर आहे. यावेळेस फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो. एक धाव कंप्लीट झाली आहे. आता मात्र एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकते. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र अजूनही 7 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 14 धावा. यस, गावदेवी भादवड संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. या सामन्याच्या समाप्तीनंतर त्वरित टॉस उडवला जाईल. राजन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस टॉप एज चेंडू आवत आहे. मिसटाईम फटका. गोलंदाज मात्र दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपतोय. अप्रतिम झेल राजनच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय. 2 षटकाची समाप्ती.
धावा धावफलकावर आहेत 13. आता मात्र शेवटचं षटक, अंतिम षटक आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 14 धावा. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर जायचं आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत मोहनदादा भोईर आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 14 धावा. गोलंदाज मिथून येतोय. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी संघनायकाने मिथूनवर विश्वास दाखवलाय. तर पाहूया त्या विश्वासाने गोलंदाजी करेल का मिथून. मिथून षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर धावफलकावर 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जात आहेत. आता मात्र उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बनवायच्या आहेत 12 धावा. 5 चेंडू आणि 12 धावा बनवायच्या आहेत. मिथून गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मात्र जोपर्यंत कबीर खेळपट्टीवर असेल तोपर्यंत आशा पल्लवीत असणार आहेत जय हनुमान सरवली संघाच्या. तर त्या उलट मिथुनला चांगली गोलंदाजी करावी लागेल विजयासाठी. चला फलंदाज वेल थोडा कमी खर्च करा, थोडं स्पीडअप करा. पंच भाऊ पाटील सर, कारण यानंतर अजूनही 3 सामने खेळवायचे बाकी आहेत आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. मिथून गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस बिगिटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव निघून जातोय. 4 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा बनवायच्या आहेत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. आता मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 चेंडू मागे बनवायच्या आहेत 11 धावा. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते, ज्या ठिकाणी 27 धावांचं लक्ष उभं केलं बंद्रा मारुती काल्ले टीमने जय हनुमान सरवली संघासमोर. तर या मॅच मधील उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉल्सवर बनवायच्या आहेत 11 रन्स. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज मिथून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर समोर फलंदाज एक डावखुरा फलंदाज कबीर येतोय आणि त्यासाठी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं गेलंय. कबीरसाठी ऑनसाईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. तर पाहूया कबीर कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज मिथून वळतोय. यावेळेस एक चांगला बॉल बीट केलाय त्या ठिकाणी कबीरला. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 2 बिगेट खेळावे लागतील. 11 धावांची आवश्यकता आहे. वेलकम मान्य श्री संजयभाई म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम या स्पर्धेमध्ये. ज्यांच्या संघाने खरोखरच या स्पर्धेमध्ये अतिशय एक उत्तम दर्जाची कामगिरी आज केलेली आहे. यावेळेस लो फुलटॉस चेंडू होता, आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. तर आता मात्र उर्वरित शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर बनवायच्या आहेत 10 धावा. वेलकम अशोक दादा म्हात्रे. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर 10 धावांची आवश्यकता. विजयाच्या उंबरट्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय बंद्रा मारुती काल्हेर संघ. शेवटचा बॉल. मिथून गोलंदाजी मार्कवर.
शेवटच्या बॉलवर बनवायच्या आहेत 10 धावा. मिथून बोलतोय. यावेळेस हा बॉल जाईल सीमारेषेबाहेर. चांगला फटका मात्र उशिरा आलाय. तर बंद्रा मारुती कालेर संघ विजय होतोय. अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय हनुमान सरवली. चला दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. भातबड विपक्ष काल्हेर. भातबड या संघाचा संगणक आणि त्याचबरोबर काल्हेर संघाचा संगणक चालू सामन्यातील सामन्याचा पुरस्कार घेण्यासाठी राजन देखील आपण स्टेजवर यायचं आहे, ज्यांना दुसऱ्या षटकामध्ये अतिशय सुरेख सुंदर गोलंदाजी केली होती. सरवली या संघाचा संगणक आपण देखील स्टेजवर यायचं आहे. जनमान सरवडी या संघाचा संगणक आपण स्टेजवर यायचं आहे.